नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. उन्हाळी वाळवणाचे पदार्थ करायचे म्हटले की बऱ्याच जणींना असं वाटतं की ते खूप अवघड काम आहे, किचकट आहे किंवा वेळखाऊ आहे. पण काही पदार्थ असे आहेत की ते कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी आयत्या वेळेला जरी करायला घेतले तरी सुद्धा होऊ शकतात आणि घरामध्ये सावलीत बसून एकटीने सुद्धा हे पदार्थ आपण करू शकतो. त्यातलाच आज मी एक पदार्थ बनवलेला आहे, पोह्यांचे बॉबी पापड किंवा तुम्ही याला पोह्यांची पापडी देखील म्हणू शकता. हे पोह्यांचे बॉबी पापड करायला खूप सोपे आहेत, पण एकदम कुरकुरीत होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. जर तुम्ही तुमच्या मुलांना हे बॉबी पापड खायला दिले, जर तुमची मुले बाहेरचे कुरकुरे वगैरे जर खात असतील, तर इथून पुढे तुमची मुले कुरकुरे वगैरे अजिबात मागणार नाहीत. एवढे चवीला हे जबरदस्त बॉबी पापड होतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी पोहे अर्धा किलो घेतलेले आहेत. कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो ते पोहे घ्यायचे आहेत. त्यानंतर यासाठी लागणारे साहित्य पाहूया. ओवा 1 चमचा घेतलेला आहे. पापडखार पाव चमचा. पापडखारमुळे ही पोहेची पापडी एकदम खुसखुशीत होते. त्यानंतर बेडगी मिरची पावडर अर्धा ते पाऊण चमचा. ही मी रंगासाठी घेतलेली आहे. जर तुम्हाला नसेल टाकायची, नाही टाकली तरी चालेल. प्लेन पूर्ण पांढरी पापडी सुद्धा खूप छान लागते. 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. हे पोहे अगोदर गरम करून घ्यायचे आहेत. त्यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई छान गरम झाली की यामध्ये पोहे घालायचे आणि पोहे फक्त गरम करून घ्यायचे आहेत. त्यातलं मॉइश्चर पूर्ण कमी झालं पाहिजे. मध्यम आचेवरती साधारण 5 मिनिट हे पोहे चांगले गरम करून घ्यायचे आहेत. पूर्ण थंड होऊ द्यायचे. पूर्ण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. झाकण लावायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत. जर जास्त प्रमाणात तुम्ही करणार असाल तर तुम्ही गिरणीतून दळून आणले तरी सुद्धा चालतील. या ठिकाणी मी थोड्या प्रमाणात करते म्हणून मिक्सरवरच बारीक केलेले आहेत. पाहू शकता तुम्ही एकदम बारीक असं पीठ याचं तयार झालेलं आहे. गिरणीवरून दळून आणल्यानंतर याच्यापेक्षाही बारीक पीठ तुम्हाला मिळेल. आता हे एका परातीमध्ये काढून घ्यायचं. अशा प्रकारे उरलेले पोहे सुद्धा मी बारीक वाटून घेतलेले आहेत. आता यामध्ये 1 चमचा ओवा घालायचा. बेडगी मिरची पावडर, पापडखार आणि चवीनुसार मीठ. साधारण 1 चमचा मीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे. हे कोरडे जिन्नस अगोदर सर्व एकजीव करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी ऍड करत हे चांगलं मळून घ्यायचं आहे. हे मळण्यासाठी पाणी भरपूर लागतं, कारण पोहे एकदम आपण कोरडे घेतलेले आहेत, त्यामुळे याला पाणी भरपूर लागतं. थोडं थोडं पाणी घालत हे चांगलं मळून घ्यायचं. या ठिकाणी तुम्ही मिरची पावडर न घालता पूर्ण प्लेन पांढरी पापडी जरी केली तरी सुद्धा चालेल. पाहू शकता तुम्ही हे व्यवस्थित असं हे मळून घेतलेलं आहे. तुम्हाला जितपत मऊ हवं असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही करू शकता. आता याच्या पापड्या पाडून घ्यायच्या. त्यासाठी साच्यामध्ये मी पापडीची चकती घातलेली आहे. आता यामध्ये तयार पिठातला छोटासा गोळा घ्यायचा, या साच्यामध्ये भरायचा, व्यवस्थित दाबून भरायचा. साच्याच्या वरचं झाकण लावायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पोह्याचे बॉबी पापड तुम्ही पाडू शकता. या ठिकाणी मी मोठे मोठेच पाडलेले आहेत, पण पाडायला सोपे जातात. जर तुम्हाला यापेक्षा छोटे करायचे असतील तर तुम्ही छोटे सुद्धा करू शकता. फक्त जर तुमच्याकडे दाबायचा साचा असेल तर यापेक्षा लूज पीठ तुम्हाला मळावं लागेल, थोडंसं सैलसर करावं लागेल. असा फिरवायचा साचा असेल तर थोडंसं कठीण पीठ असेल तरी सुद्धा चालतं. पहा, अशा प्रकारे हे पोह्याचे बॉबी पापड मी सर्व पाडून घेतलेले आहेत. आता हे सावलीमध्ये 1 दिवस वाळवायचे आणि दुसऱ्या दिवशी 2 ते 3 तास उन्हामध्ये फक्त वाळवले तरी सुद्धा चालतील. घरात सावलीमध्ये बसून एकटीने सुद्धा हे पापड सहज केले जाऊ शकतात. दुसऱ्या दिवशी पहा, हे चांगले मी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. 1 दिवस सावलीमध्ये वाळवले आणि दुसऱ्या दिवशी 2 ते 3 तास उन्हामध्ये ठेवलेले होते. किती छान पापड वाळलेले आहेत पाहू शकता तुम्ही. आता हे तळून दाखवते तुम्हाला मी. तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये पापड टाकायचे आणि तळून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही किती छान फुललेले आहेत पापड. तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट हे पापड फुलतायत. अजून थोडेसे पापड मी तळून दाखवते तुम्हाला, कारण सुरुवातीला तेल थोडंसं कमी तापलेलं असतं. तेलाने चांगला ताव धरला की पहा
तेलात टाकल्या टाकल्या लगेच पापड किती छान फुलतायत. अशा प्रकारे मी उरलेले पापड सुद्धा तळून घेते. अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि झटपट तयार होणारे हे पापड आहेत. याचा आवाज तुम्ही ऐकू शकता, किती खुसखुशीत झालेले आहेत पापड. तुम्ही सुद्धा हे पोह्यांचे बॉबी पापड या उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा. खूप म्हणजे खूप छान लागतात. एकदम करून ठेवले तरी वर्षभराचं अजिबात टेन्शन राहत नाही. मुले ज्या वेळेला कधी बाहेरचे कुरकुरे वगैरे मागत असतील तर त्यावेळेला हे बॉबी पापड तळून तुम्ही जरी त्यांना दिले तरी सुद्धा ते खूप आवडीने खातील. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन खमंग कुरकुरीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.